अकोल्याच्या हिवरखेड नगर परिषदेवरून फडणवीस आणि अजित पवारांमध्ये श्रेयवादाची लढाई खरं तर समोर येते। फडणवीस आणि अजित पवारांमध्ये श्रेयवादाची ही लढाई दिसून आली। तर अकोल्याच्या हिवरखेड नगर परिषदेवरून ही श्रेयवादाची लढाई आता समोर आली। हिवरखेड नगरपालिका प्रतिभाताईंचा पण आठवत असेल त्यावेळेस सभागृहामध्ये त्या बाबतीमध्ये आमचा प्राजक्ता तनपुरे हा राज्यमंत्री होता अर्बन डेव्हलपमेंटचा नगर विकासचा आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये अमोल मिटकर यांनी हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो। मी त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं आणि प्राजक्ताला पण सांगितलं की आपल्याला हिवरखेड नगरपालिका करायची आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल मिटकर यांच्या प्रतिभाताईंच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं। आता काही जण सांगतात की आम्ही केलं आता खरं काय खोटं काय वरच्यातच माहिती। आता मी काय सांगणार, सातत्याने हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती। मध्यंतरीच्या काळामध्ये 2021 साली तिला नगर पंचायतीत परिवर्तित करण्याचा निर्णय झाला, पण हिवरखेड वासियांना तो मंजूर नव्हता। त्यामुळे प्रकाश भाऊंनी सांगितलं आम्हाला चालणार नाही। ते माझ्याकडे आले, माझ्यासमोर कागद ठेवला, म्हणाले आत्ताच्या आत्ता स्थगिती द्या, आम्हाला नगर पंचायत नको, आम्हाला थेट नगर परिषद या ठिकाणी हवी। तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या 5-10 वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।